नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठळक घडामोडींची माहिती गतीने आपल्यापर्यंत पोहोचावी, जिल्हा अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा या हेतूने चॅनल बी च्या वतीने सादर करत आहोत 7:12च्या बातम्या। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा। रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधून पेरणी केली, मात्र मृग नक्षत्रातच पावसाने ओढ दिल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपल्याने बळीराजा हवालदिल झालाय। बुदरगड तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी रोहिणीचा मुहूर्त साधून 25 मे रोजी पेरणी करतात, मात्र पेरणी केल्यानंतर गेली कित्येक दिवस पावसाने हजेरी लावली नसल्याने भात पिकाची म्हणावी तशी उगवण झालेली नाही। त्यामुळे शेतकरी नदी, विहिरी, कालव्यावरील इंजिन किंवा विद्युत मोटार पंपाच्या सहाय्याने शेतामध्ये पाणी सोडत आहेत। मृग नक्षत्रात पाऊस पडतो या आशेने रोहिणीच्या नक्षत्रावर पेरणी केली आहे, मात्र उगवण न झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर ओढावलंय। मृगाच्या मुहूर्तावर पाऊस आलाच नाही, त्यामुळे पावसाळापूर्व हंगामातील शेतीच्या मशागतीची कामे पूर्णतः ठप्प झाली आहेत। त्यातच पावसाने पाठ फिरवल्यामुळे तलाव, नदी, विहिरीतील पाण्याने तळ गाठलाय, त्यामुळे पाणी जपून वापरण्याची वेळ सर्वांवर आली आहे। कडाक्याच्या उन्हाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं असून दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनलेत। दुबार पेरणीसाठी शासनाने शेतकऱ्यांना मोफत बियाणे पुरवावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये। पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे। मेघराज प्रसन्न व्हावा यासाठी कुंभोज इथल्या महिलांनी मेघराजाच्या मंदिरात जाऊन मेघराजाला अंबिलचा अभिषेक घातला। हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथल्या कुंभोज हिंगणगाव रोडवरील आश्रमशाळाजवळ मेघराजाचं मंदिर आहे। सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे। विहिरीसह कूपनलिकांच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने जनावरांचे हाल होत आहेत। पाऊस लवकर आणि मुबलक पडू दे यासाठी कुंभोज इथल्या श्री मेघराजा मंदिरात 100हून अधिक महिलांनी धनगरी ढोल कैताळाच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात अंबिलीचा अभिषेक केला। सध्या उन्हाचा चटका चांगलाच जाणवत असून शेतातील पिकं करपू लागली आहेत। बेळगाव जिल्ह्यातील अंकली, मांजरी, उगार, कुडची, आयनापूर, दरूर परिसरात पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता। कोयना धरणातून कृष्णा नदीत बेळगाव जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागाला पाणी सोडावं अशी मागणी होत होती। कृष्णा नदीवरील शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यातून 1200 क्युसेक पाणी कर्नाटकात विसर्ग होत असल्याने अथणी, कागवाड, रायबाग, चिक्कोडी या 4 तालुक्यातील 150हून अधिक गावांना मोठा दिलासा मिळालाय। कोयना, चांदोली धरणात अत्यंत कमी पाणी शिल्लक असल्याने विसर्ग कमी केलाय। त्याचबरोबर म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने कृष्णा नदीत गेल्या काही दिवसापासून पाण्याच्या पातळीने तळ गाठलाय। शिरोळ तालुक्यातील सर्वच बंधाऱ्यांना बर्गे घातल्याने कर्नाटकात पाण्याचा विसर्ग होत नव्हता। परिणामी कागवाड तालुक्यातून शिरगुप्पी, मंगसुळी, शेडबाळ, उगार, आयनापूर, मोळे यासह अथणी तालुक्यातील गावात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता। अनेक गावांच्या नळ पाणी पुरवठा योजना बंद पडल्यात, त्यामुळे कर्नाटकने महाराष्ट्राकडे पाण्याची मागणी केली होती। त्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक शासन यांच्यामध्ये अजून निर्णय झाला नव्हता, पण परिस्थितीचं गांभीर्य ओळखून राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकात 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीतून सोडलाय। सध्या राजापूर बंधाऱ्याची पातळी 13 फूट ठेवून 3 फुटावर बर्गे काढण्यात आलेत। 257 दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा कृष्णेच्या पात्रात शिल्लक आहे, तर महाराष्ट्रातून कर्नाटकला पाण्याचा विसर्ग होत असल्याने रविवारी हे पाणी उगार, कुडची, दरूर, आयनापूर या भागात पोहोचलंय। त्यामुळे अनेक गावांच्या नळ पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यात।
जिल्ह्यातील सर्वच धरणात पाणीसाठा कमी झालाय। अशातच मान्सूनपूर्व पावसानं सुद्धा हुलकावणी दिली असल्यानं पाणी संकटाला सामोरं जाण्याची वेळ आली आहे। तर दुसरीकडे दूधगंगा, वेदगंगा, भोगावती या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण होताना दिसतंय। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे। अशातच पाऊस लांबणीवर पडलाय। यामुळे पुढील काही दिवसात पाऊस लागला नाही तर पाणी संकटाला सामोरं जावं लागणार आहे। दुसरीकडे दूधगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय। नदीमध्ये जनावरं धुणं, त्यांची घाण टाकणं, त्याचबरोबर अंथरूण, कपडे धुण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलंय। प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांबरोबरच जनावरांचं आरोग्यही बिघडण्याची शक्यता आहे। किमान पाणी टंचाईच्या काळात तरी या बाबींकडे सर्वांनीच लक्ष देणं गरजेचं आहे। दूधगंगा नदीत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रदूषण होतंय। नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई होणं गरजेचं आहे। बाबा रेडीकर गो गीता सेवा संस्थेनं पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव इथं 1999 पासून 200 देशी गायी सांभाळल्या आहेत। या गायींना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी यासाठी काटेभोगाव इथून कोल्हापुरातील तपोवन मैदानावर पदयात्रा काढण्यात आली। पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव इथल्या बाबा रेडीकर गो गीता सेवा संस्थेनं 200 देशी गायी सांभाळल्या आहेत। गायींना कायमस्वरूपी पाणी मिळावं यासाठी आज पायी सद्भावना संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे। जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी टँकरद्वारे तात्पुरत्या पाण्याची व्यवस्था केली आहे। गोशाळेसाठी शासनानं कायमस्वरूपी पेयजल सारख्या योजनेतून अथवा अन्य काही योजनेच्या माध्यमातून पाण्यासाठी आर्थिक तरतूद करावी। सरकार हक्कातील जमीन गायींच्या चाऱ्यासाठी मिळावी अशा मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून करण्यात येणार आहेत। त्यासाठी काटेभोगाव गोशाळा ते कोल्हापुरातील तपोवन मैदानापर्यंत पदयात्रा काढण्यात आली। शाहूवाडी तालुक्यातील पिशवी गावातील निवृत्त ग्रामसेवक हिंदूराव पाटील यांनी आपल्या मुलाच्या लग्नात अनोखा उपक्रम राबवलाय। वाचन संस्कृती टिकावी आणि वृक्ष संवर्धन व्हावं या उद्देशानं छत्रपती शिवराय आणि वृक्षाचं पूजन करून लग्न मंडपात पुस्तकांचं प्रदर्शन मांडलं। कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांना वेगळा सामाजिक संदेश दिल्यानं विवाह सोहळ्यात वेगळेपणा दिसून आला। शाहूवाडी तालुक्यातील पिशवी इथले सेवानिवृत्त ग्रामसेवक हिंदूराव पाटील यांचा मुलगा अरुण यांचा विवाह प्रांजली हिच्याशी पिशवी गावात थाटामाटात संपन्न झाला। लग्नाची शोभा वाढवण्यासाठी डेकोरेशन, शेकडो लोकांना जेवणावळी, मानपान, फेटे, बँडबाजा असं विविध प्रकारचं नेटकं नियोजन केलं होतं। परंतु नववधूवरांच्या संकल्पनेतून समाजामध्ये वाचन संस्कृती टिकावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वृक्ष संवर्धन व्हावं यासाठी लग्न मंडपामध्ये थोर महात्म्यांच्या विचारांचा जागर करणाऱ्या पुस्तकांचं प्रदर्शन मांडलं होतं। तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं आणि झाडांच्या रोपांचं पूजन करून वृक्ष संवर्धन किती महत्त्वाचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। लग्नासाठी आलेल्या पै पाहुण्यांना लग्न मंडपातील वाचनालय पाहून आश्चर्याचा धक्का बसला। या अनोख्या लग्नाची चर्चा पंचक्रोशीत रंगली होती। सर्वसामान्य जनतेचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपलं आयुष्य झिजवणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब पाटील यांचे विचार समाजासमोर दीपस्तंभासारखे आहेत असे उद्गार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी काढले। राधानगरी तालुक्यातील कौलव इथं बाळासाहेब पाटील यांच्या 32व्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते। पश्चिम महाराष्ट्रातील सहकार, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान असलेले स्वर्गीय बाळासाहेब पाटील कौलवकर यांची 32वी पुण्यतिथी कौलव इथं त्यांच्या जन्मगावी विविध कार्यक्रमांनी संपन्न झाली। सुनीत प्रभा दूध संस्थेमध्ये स्वर्गीय बाळासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णराव किरुडकर, भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। रवीश पाटील यांनी बाळासाहेब पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला। दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती तसंच पोलीस भरती झालेले आणि 10वी-12वी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष जालिंदर पाटील, जयसिंग हुजरे, किरबा पाटील, वसंतराव पाटील, सदाशिवराव चरापले, चंद्रकांत पाटील, शिवाजीराव पाटील यांच्यासह भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। ज्ञानोबा माऊली, तुकाराम आणि विठू माऊलीचा गजर करत भुदरगड तालुक्यातील वारकरी दिंडीद्वारे आळंदीला रवाना झाले। पाल इथल्या विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये वीणा पूजन आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन झालं।
भुदरगड तालुक्यातील वारकरी संप्रदायाची दिंडी गेल्या 8 वर्षापासून विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट पाल या महाविद्यालयातून वीणा पूजन, भजन आणि महाप्रसाद घेऊन आळंदीला रवाना होते. तालुक्यातील वारकरी या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमतात. विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष MP बाऊसकर यांच्या हस्ते वीणा पूजन झाल्यावर वारकऱ्यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेऊन वारकरी आळंदीला रवाना झाले. आळंदी इथं संत ज्ञानेश्वरांचं दर्शन घेऊन वारकरी विठू माऊलीच्या दर्शनासाठी पायी दिंडीनं पंढरपूरला रवाना होतात. यावेळी पांडुरंग बाऊसकर, धनश्री बाऊसकर, NS हिरुगडे, नामदेव सावंत, प्राचार्य DV रेपे, अमृत देसाई, संजय देसाई, प्रताप मेंगाने यांच्यासह तालुक्यातील वारकरी उपस्थित होते. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.